श्री मल्हार सप्तशती ग्रंथाचा अध्याय 9 मराठीतून. मल्ल सैन्य वर्णन. श्री मार्तंड भैरव त्याच्या विशाल सेनेसह आपल्याशी युद्ध करण्यास येत आहे. देवसेनेकडे भयानक शस्त्रास्त्रे आहेत. हे त्यांचे बोल ऐकल्यानंतर मल्लासूर क्रोधित झाला आणि म्हणाला, मल्लासूर व मणिसूर अजिंक्य आहेत. विष्णुप्रिय ब्रह्मदेवाने आम्हाला वरदान दिलेले आहे. सर्वच राजे आमची आज्ञा पाळतात. एवढेच नाही तर 33 कोटी देवदेवताचा राजा इंद्र सुद्धा आमच्या आज्ञेत असताना हा मार्तंड भैरव आमच्याशी युद्ध करण्यास का आला आहे, हे जाणून घेतले पाहिजे. सर्व देव देवता मला शरण येतात, तसेच मार्तंड भैरव सुद्धा मला शरण येईल. त्यामुळे त्यापासून आम्हाला भय नाही. आम्ही उभयंता त्याच्याशी लढाई करण्यास समर्थ आहोत. गुप्तहेराच्या सूचनेनुसार मल्लासुराने तातडीची सभा बोलावली व प्रधानाशी सल्लामसलत केली. गुप्तहेराने मल्लासुरास सांगितले की, स्वामी, आपण काही दिवसापूर्वी ऋषीमुनींचा अमानुष छळ केला होता. त्यांचे यज्ञ उद्ध्वस्त केले, तसेच आश्रम सुद्धा जाळले होते. त्याच ऋषींनी देवादिदेव महादेवाकडे आपल्या विरुद्ध तक्रार केली. याच कारणास्तव आपल्या सोबत युद्ध करण्यासाठी महादेवाने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून सर्व देवदेवता यांनी आपल्या विरुद्ध श्री मार्तंड भैरवाच्या बाजूने उभे राहण्याचे ठरविले आहे. गुप्तहेराचे हे बोलणे ऐकल्यानंतर मल्लासूर मनातून घाबरला असला तरीही त्याने आपल्या दरबारातील सर्वांना युद्धाची जाणीव करून दिली. मल्लासुराने मणिदैत्याशी तसेच आपल्या कुटुंबियाशी, आपल्या पत्नी व नातलगाशी संवाद साधला. त्याने युद्ध झाल्यास संभाव्य परिणामाची कल्पना दिली आणि सर्वांना आपल्या यशाबद्दल देखील आश्वस्त देखील केले. युद्ध अटळ आहे हे जाणल्यानंतर सेनापती खड्गदंष्ट म्हणाला, महाराज, तुम्ही काही चिंता करू नका. माझ्याकडे अनेक दिव्य अस्त्रे आहेत. त्यामुळे मी सहजपणे सर्व देवांना नामोहरम करू शकेन. सेनापतीच्या या बोलण्यामुळे मल्लासुरास धीर आला. त्याने सर्व दैत्यांना आयुधे शस्त्रास्त्रे देण्यास त्यास सांगितले. मल्लासुराच्या सैन्यामध्ये अनेक महाबलशाली राक्षसाचा सहभाग होता. केशी, हळदंत, देवनाशक, बुधांतक, सौदपाद, खड्गकेश, नववक्र, चतुर्भुज, पापमती, दरांतक, सूरकदन इत्यादी राक्षस मणी मल्लासुराच्या सैन्याचे प्रतिनिधित्व करत होते. त्याशिवाय सुराशेन, कुंभकर्ण, कुंतजिव्हा व अशीजिव्हा हे 4 राक्षस ब्रह्महत्या व गोहत्या करण्यासाठी कुप्रतिष्ठित असे राक्षसगण, त्रिलोचन, उदग्राक्य, दुर्मत, श्रुणत हे 4 जण कोवळ्या वासराचे मांस खात असत. काही राक्षसांनी शरीरे सुद्धा चित्रविचित्र होते. कोणाला भले मोठे हात होते तर कोणाला 2-2 मस्तके होती. कोणी राक्षसाप्रमाणे क्रूर तर कोणी कोल्ह्या लांडग्याप्रमाणे भयानक दिसत होते. मल्लासुराकडे घोडदळ, पायदळ, हत्तीदळ इत्यादी सर्व प्रकारचे सैनिक होते. या दैत्यसुराकडेही अतिरथी, महारथी असे अनेक शूरवीर होते. युद्धाचा निकाल परतून टाकणारे महापराक्रमी योद्धे देखील होते. मणी मल्लासुराचे दैत्य सैन्य पूर्वतयारीनिशी युद्धासाठी सज्ज झाले आणि मल्लासुराने युद्धाची जय्यत तयारी केली. याचे वृत्त देवेंद्राच्या गुप्तहेराने देवसैन्यापर्यंत पोहोचविले. अध्याय 9 संस्कृत मधून. ओम अश्वरुद्राय विद्महे श्रीमासाकांताय धीमहि तन्नो मल्लारी प्रचोदयात. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुवे नमः. श्री मार्तंड भैरवाय नमः. सनत कुमार उवाचे, सांगे ऋषीशी म्हणे, ऐका मार्तंड महिमेशी भंग होय पाप चळाशी क्षणा माझी जाणीजे. मणिचूल पर्वता समीपभूत देव सैन्य उतरले देखते पाहुणी मल्लासूर देख
मल्लमनी संशंकित न हे मुख्य कारण असुरेंद्राशी दूते पाठविले अवलंबियशी मल्लसूर संशयित मानसी खिन्न अहर्निशी असे प्रधान विनवी कर जोडून म्हणे जी बळसिंध पतुच समान या ब्रह्मांड गोळा माझी जाण मजन दिशे स्वामी या तुझशी युद्ध करी समरी समर्थनशे वृतारी देवाज्ञा वंदुनी सिरी दाशत्व करुणी तिष्ठती ते महेश काय भिकारी त्याचा अग्रभागी न राही समरी पलायन करील निश्चयशी याची शंका मानशी न करावी आपुल्या सैन्याची सिद्धता व्हावी युद्धी जय पाऊ लवलाही निर्जर मारू रणांगणी ऐकुणी दैत्य संतोषला उत्साह समुद्र उचंबळला मग पाचारोनी वार्तिकाला निज प्रतापे आज्ञा करी सर्वांशी विनवणी श्रवण करुणी खड्गदंष्ट सर्वांशी विनवणी श्रवण करुणी खड्गदंष्ट बोले मंजुळवाणी म्हणे सभेश चला त्वरे करुणी मीही येतो सत्वर सेनापती संवंदून सत्वर दैत्य पावले राजद्वार तो देव सैन्याचा घोर थोर ऐकुनी हास्य करिताती ऐकुनी मलाचे वचन सर्वांनी केला जय जयकार म्हणती आज्ञा द्यावी सत्वर निर्जर भक्षावयाशी शुराद्रत नामे महावीर परम प्रतापी रणशूर त्याशी ऐरावत नामे महाकुंजर देता झाला दैत्यपती निर्जर ध्वंशी उपमा ज्याशी सैन्याकोश नाम त्याशी विद्युत प्राय रथ मणिभूषित त्याशी देता झाला मल्लासूर उदत्त नामे महावीर त्याची दर्पदेव वाहती फार त्याशी चतुर्दंत कुंजी हे मरत्नी भूषित देव सैन्याचा करी चुराडा त्याशी पशुपती नामे गज प्रौढा देता झाला दैत्येश्वर आणि दिदला अश्ववेगवान शुद्ध स्फटिका ऐसा वर्ण रत्न पालाखी संपन्न देता झाला दैत्यराज बहुत राक्षसांचा स्वामी सुरेंद्र दर्पदलन अभिधानी त्याची कर्पूर वर्ण अश्वदेऊनी तोषवितशे दैत्यराज सूरग्रास असे नामाभिधान जो सकळ देवाचा अतिपूर्ण त्याशी जयमंगळ गज देऊन तोषवितशे बहुप्रेमी आणि शुभ्र अश्व देऊन रत्नपालानी गुणनिधान आपुले हातचा भाला देऊन बहुत सन्माने गौरविला चंड कोप असे अभिधान परम प्रतापी बळ संपन्न त्यास चार अश्वयुक्त रथ देऊन तोषवितशे दैत्येंद्र सिंधुनाद असे अभिधान परम प्रतापी बळ संपन्न त्याशी मनोमत कुंजर देऊन त्याशी मदोन्मत कुंजर देऊन बहुमाने गौरविला गौरमोक ज्याचे असे नाम त्याशी इंद्रनील अश्व उत्तम स्वर्णवर्ण असशी परम देऊनी तोषवी मल्लाशी धूम्रवर्ण असे नाम परम प्रतापी बळ संपन्न त्याशी श्यामकर्ण सज्ज रथ देऊन संतोष त्याचा बहु केला कोण्यास 3 मस्तके असती कोण्यास 7 जिव्हा असती कोण्यास 3 जिव्हा शोभती कोण्यास 4 मस्तके असती कोण्याचे विद्युलतेचे कान कोण्याच्या दाडा परम तीक्ष्ण कोण्याचे व्याघ्रा जैसे वदन बहु आवडे मल्लाचे कोण्याचे मुख वक्र असे कोण्याचे शर भाकार दिशे कोण्याचे मोक खड्ग ऐसे कोणी जटिल शोभती ऐसे मोक दैत्य संक्षेप करून सांगितले बळ संपन्न याहुनी कोट्यावधी अभिधान कोण वर्णू शकेल रथ अश्व गजांच्या पंक्ती मल्लेदारी उभ्या केल्या निगुती जे आवडे ज्या प्रती ते घेऊन जावे सुखे ऐसेच धनाचे पर्वत नगराबाहेर घातले भूत रत्नांच्या राशी अनिक मल दैत्याने घातल्या सेनापतीस आज्ञा केली युद्धास आला चंद्रवोळी युद्धाची माजेल फळी तरी हे धनरत्ने सर्वांस देईजे हे काहीच नव्हे दैत्येश्वरा धैर्याचा मेरू खचावा शत्रू संग्राम जिंकावा किंवा मरण हेची बरे आता उठावे त्वरित गती कल्पना टाकून या निश्चिती युद्ध उत्साह धरुणी चित्ती सिद्ध व्हावे स्वामी या हे ऐकून मल्लासूर प्रधान सन्मानीला थोर हे ऐकून मल्लासूर प्रधान सन्मानीला थोर म्हणे माझे भ्रांती तिमीर वानाशी लक्षण मात्रे क्रोधे मल्लासूर सभेत येऊन दिव्यांबर परिधान करून रत्नालंकार लेऊन सिद्ध झाला युद्धास इति श्री मल्हार पुराणे सप्तशती ग्रंथे मनी मल्लासूर सैन्य वर्णन नाम 9 अध्याय श्री मल्हारी चरण अर्पितमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु।